भूमिका काय आहे ती आपण मांडली. खरं आता कार्यक्रमाची सुरुवात जी झाली आपली ती धम्मपदाने झाली आणि ती धम्मपद असं होतं की सुखो बुद्धान उत्पादो सुखा सद्धम्म देसना सुखा संगस सामग्री समगानम तपोसुखो. काय अर्थ होतो याचा? सुखद बुद्धाचा धर्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघाची एकता जी आता इथं आहे, सुखद समूह तपस्या. कुठलाही संघ असेल किंवा कुठलाही मंडळ असेल, हे जर स्थापन करायचं असेल तर त्याला एक विशिष्ट उद्देश लागतो आणि त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी मनुष्यबळ लागतं. मी आता जे पहिलं सत्र सुरू होणार आहे त्या सत्रातील जे निवडक प्रतिनिधी जे आहेत त्या प्रतिनिधींना आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. 3 ते 5 मिनिटाच्या आत आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि विषय आहे विहार संघटन काळाची गरज. मी आमंत्रित करतो कैलाश पाटील यांना की त्यांनी विचार मंचावर यायचंय आणि आपलं मनोगत व्यक्त करायचंय. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच उपस्थित व्यासपीठ, शहरातील विविध भागातून आलेले सर्व बुद्ध विहाराचे प्रतिनिधी, श्रद्धावान उपासक उपासिका यांना सविनय जय भीम. विषय आहे विहार संघटन काळाची गरज. विहारे संघटन काळाची गरज. होय होय होय, विहार संघटन ही काळाची गरज आहे. त्यासाठी माझं पूर्णपणे सहमत आहे. होय आहे. का आहे? संघटन याच्यासाठी आहे की जे बुद्ध विहारे आहे, बुद्ध विहारामध्ये प्रार्थना स्थळ तर आहेच, त्यामध्ये आपण सुत्तपठण करतोय, धार्मिकता जपतच आहे, पण त्याबरोबर सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक ह्या गोष्टी विहारातून व्हायला पाहिजे. आणि जर का त्या विहारातून झाल्या तर बाकीच्या लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो आपल्याकडे सम्यक दृष्टिकोन असतो. सम्यक दृष्टिकोन याच्यासाठी असतो की तिथे चाललेलं काम हे परफेक्ट आहे, हे चांगलं काम आहे, त्यावेळेस लोक त्या बाजूनी तो विचार केलेला असतो. पण तिथे संघटन नसेल, तिथे काम व्यवस्थित चालत नसेल किंवा तिथे खेकडा प्रवृत्ती असेल तर मात्र लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन मिथ्या दृष्टीचा असतो. मिथ्या दृष्टी म्हणजे काय तर मग हे संघटन नाही आहे. मग तिथे काय करायचं? त्याच्यावर ताबा मिळवायचा, त्याच्यावर दबाव टाकायचा, त्याला काहीतरी करायचं आणि आपली जागा वगैरे जे काय असेल ते काबूत करायचं. त्यासाठी आपल्याला संघटन करणं गरजेचं आहे. संघटित का व्हायचं आहे? विहाराचं संघटन का करायचं आहे? मला सांगा, जर का आपण संघटित राहिलो तर कुठलेही कठीणातलं कठीण काम असेल, कुठलेही अशक्य असं काम असेल, कुठेही मोठं भव्य दिव्य काम असेल, जर आपण संघटित असेल तर काम हे अगदी सोप्यातलं सोपं होते आणि अगदी एकदम कसं होतं? एकदम प्रभावी काम होतं. त्यासाठी संघटन गरजेचं आहे. संघटन का गरजेचं आहे? आपल्याला संघटन गरजेचं यासाठी आहे की ज्या वेळेस आपण विहाराचं संघटन असतो तर बाकीचा जो आपला तरुण युवक आता जो व्यसनाधीन झालेला आहे, आता बघत आहे आपण, आता नवरात्र चालू आहे, आपल्याच पोरं तिथे नाचायला असतात, आपल्याच पोरं आहे तिथे नाचायला, कारण ते दिशाहीन झालेले आहे, त्यांना दिशाच कळालेली नाही. बुद्ध धम्म संघ काय आहे? बुद्ध धम्म संघ या 3 रत्नावर माझी अपाट श्रद्धा पाहिजे आणि 3 शरण स्थान हे माझे आहे. 3 शरण स्थान काय आहे तर ते 3 शरण स्थान माझे काय आहे? ते अनुसरण आहे. बुद्ध धम्म संघाचे गुण अनुसरण्याचं काम आहे. हे जेव्हा त्यांना कळेल, जेव्हा आपल्याकडे बघेल, विहारातल्या लोकांकडे बघेल, विहारातली उपासकाकडे बघेल, त्यावेळेस त्यांना कळेल की इथे जे काम चाललेलं आहे हे अगदी योग्य चाललेलं आहे. तर आता इथे महासंघ आहे, संघटन आहे, बरोबर आहे का नाही? संघटन का असावं, कशासाठी पाहिजे, का करावं, त्याच्यासाठी छोटंसं उदाहरण सांगतोय.
मी 10 काट्या आणलेल्या आहेत. ह्या 10 काट्या मी या व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना एक एक दिलेली आहे. त्यांना सांगत आहे की ही काठी तुमच्या हातात घ्या. ही एक एक काठी तुम्ही स्वतःच्या हातात दोन्ही हाताने घ्या आणि तोडा. सगळेजण खुशीने एक एक काठी तोडेल. पण मी हाच विचार आता करतोय की 10 काट्या एका एकाला देतोय आणि सांगतोय जाधव सर ह्या 10 काट्या तोडा. काय होईल? तुटेल का? संघटन यासाठी मजबूत पाहिजे. आपल्याला यासाठी संघटन हवं आहे. एकी असेल तर कुठेही आपण इथे 5 बोट आहे हे बघा, हे आता आहे विखुरलेले आहे, एकमेकापासून दूर आहे. पण जेव्हा अंगठा हे 5 बोट एकत्रित होतात ही होते वज्रमूठ. आणि ह्या वज्रमूठ जेव्हा होते त्यावेळेस अशक्यातलं काम शक्य होते. आणि कुठलंही काम करण्यासाठी आपल्याला काही वेळ लागणार नाही. या संघाचे ते प्रतिनिधी होते. शब्दांचा प्रयोग जो असतो तो व्यासपीठ न म्हणता जर आपण विचारपीठ किंवा धर्मपीठ जर म्हटलं तर फार बरं होईल असं मला वाटतं. येणाऱ्या पुढचे जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींना नम्रतेची विनंती असेल की या विचारपीठावर आपण विचार मांडणार आहोत. त्यासाठी विषय दिलेले आहेत आणि त्या विषयाला अनुषंगाने आपण जे विचार मांडणार आहोत. मी राघव बनसोडे, संविधान चौक, स्पाईन रोड यांना विनंती करतो की त्यांनी विहार संघटन काळाची गरज या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपल्याकडे 3 ते 5 मिनिटं आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या कार्यांना आणि यांच्या प्रतिमांना प्रथम मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डोळससाहेब आणि विचारपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा जो विषय आहे विहार संघटन ही काळाची गरज, याच्यातून काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आम्ही एक छोटासा प्रयोग करून बघितला. आपणा सर्वांना त्या ठिकाणी यावं आणि विहार संघटन ही काळाची गरज ही कशी आहे आणि ती कशी सक्सेस होऊ शकते हे पाहण्यासाठी सेक्टर 20 पाईन रोडला एक संविधान चौक म्हणून आम्ही निर्माण केला. तो एवढा मोठा संविधान चौक आहे की आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाचं पाठबळ नसताना फक्त आम्ही आमच्या मित्रमंडळाच्या जोरावर आणि विहाराच्या संघटनेच्या जोरावरती त्या संविधान चौकाची निर्मिती केली आणि त्याच्यावरती निळा ध्वज फडकवला. निळा ध्वज फडकून तेवढ्यावरच थांबलो नाही. महापालिकेनं त्या ठिकाणी अशोक स्तंभ लावावा अशी आम्ही मागणी केली. महापालिकेनं अशोक स्तंभ लावला नाही. स्वखर्चाने आम्ही पदर पैशाने आमच्या विहाराच्या मंडळाने प्रतिनिधींनी एकत्र येऊन वर्गणी जमा करून संविधान चौकातील त्या काय रोडवरती आम्ही स्वतः अशोक स्तंभ लावला. की ही गरज की आपण संघटित झाल्याच्या नंतर काय करू शकतो हे आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं. बंधूंनो, मागून काय मिळत नसतं, त्यासाठी हिसकावून घेण्याची आपली वृत्ती पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तो जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी जो शिकेल तो आपले हक्क आणि अधिकाराशिवाय म्हणजे मागण्यासाठी तो पुढे झाल्याशिवाय राहत नाही. मी आजचा जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर धम्मदूत मैत्री संघ. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला आणि विचारांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून आपण सर्वजण आजच्या विहाराचे प्रतिनिधी आणि विचारपीठावर उपस्थित असलेले अध्यक्ष भाऊसाहेब डोळससह सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करून आजच्या विषयाला हात घालत आहे. विषय दिलेला आहे की विहार संघटन हे काळाची गरज आहे. विषय खूप सुंदर आहे कारण आजच्या परिस्थितीला धरून आहे. जर हा विषय आपल्याला हाताळायचा असेल तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आठवावं लागणार. ते स्टेटमेंट असं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
एकाच वाक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकलं पाहिजे. शिकल्यानंतर तुम्ही त्या शिक्षणाच्या आधारावर संघटन तयार केलं पाहिजे. बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे, शिका. शिकल्याशिवाय तुम्हाला संघटन बांधता येणार नाही आणि संघटनाशिवाय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जर तुमचं संघटनच नसेल तर तुम्ही संघर्ष कसं काय करू शकतात? तुम्ही संघर्षाच्या मैदानामध्ये तुम्ही कसे उभे राहू शकतात? त्याच्यासाठी संघटित व्हायलाच पाहिजे, शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि संघर्षासाठी आपण मैदानामध्ये उभे राहिलो पाहिजे. जर आपल्याला हे मैदान जर कधी काबीज करायचं असेल, त्या मैदानाची लढाई जर आपल्याला जिंकायची असेल तर त्याच्यासाठी तुमचं संघटन हे खूप काळाची गरज आहे. आणि आजचा विषय हा खरंच हा काळाच्या नुसारच हा विषय घेतलेला आहे. तर मी खरं तर आजच्या आयोजकाचं खूप अभिनंदन करेल. काही काळाची गरज आहे. गरज काळाची आहे का संघटन हे मजबूत असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन असे म्हणतात की मनुष्याला संघटनेशिवाय पर्याय नाहीये. कारण पूर्वीचे माणसं, पूर्वीचे लोक हे गटागटाने गात होते. कारण का तर हिंस्र प्राण्यापासून आपलं संरक्षण व्हावं, हिंस्र प्राण्यापासून आपल्याला इजा होऊ नये म्हणून टोळ्या टोळ्याने गायचे. टोळ्या टोळ्याने गाणं हे त्यांचं संघटन होतं. म्हणजे कोणी आपल्यावर हमला करणार नाही. जर आपल्यावर हमला करणारे लोक असतील तर आपण काय विखुरल्यासारखं राहावं. कारण आजूबाजूचा परिसर सगळा अंधारमय आहे. कधी कुठून काय होईल माहित नाहीये. आजची परिस्थिती खूप भयानक आहे. कारण सगळ्या सामाजिक प्रश्नावरती आजच्या घडीला आजपासून आपल्या पुढे उभी असताना सुद्धा आज आपण का विखरतो आहे, हा खूप मोठा यक्ष प्रश्न आपल्या पुढे आजच्या घडीला उभा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की विहार ही क्रांतीची भूमी आहे. हे क्रांतीचे केंद्र झाले पाहिजे. परंतु आज घडलेला उलटी परिस्थिती आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले प्रत्येक सूचना ही प्रामाणिकपणे आम्ही ती फॉलो केली पाहिजे. का फॉलो केली पाहिजे? साधं उत्तर आहे, कारण गटार गंगेमधून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बाहेर काढलं आणि माणसात आणून बसवलेलं आहे. जर आम्हाला माणसात बसवले आहे तर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे सर्वोत्तम आहे. बाबासाहेबांच्या वरती आम्ही कोणी नाही. जर असेल तर या संघटना तयार होऊ शकत नाही. हे विहार आपण क्रांतीचे केंद्र होऊ शकत नाही. आजच्या घडीला परिस्थिती वेगळी आहे. हे विहार क्रांतीचे नाही, भयानक शांतीचे निर्माण झालेले आहे. भयानक शांतता आहे विहारामध्ये. रविवार सोडला तर 8 ते 7 दिवस आहे, अंधारच दिसतोय. आणि जरी रविवारी उघडला असेल विहार तर त्या रविवारीमध्ये 1 तास देण्याचा प्लॅन घडून करून माणूस येतो. 1 तास. 1 तासामध्ये बुद्धम शरणम गच्छामी होते. 1 तासामध्ये चलो 10 मिनिट. त्या 10 मिनिटांमध्ये माणसं शांत होऊन घरी जातात. पण त्याच्यामध्ये क्रांती कधी होणार, कधी चर्चा करणार तुम्ही? रविवार हा धम्म दिवस आहे. त्याच्यामध्ये धम्माची चर्चा झाली पाहिजे. धम्माची चर्चा जर झाली नाही तर तुम्ही चळवळ कशी चालवणार? म्हणून बिहारामध्ये दर रविवारी बाबासाहेबांचा हा संदेश आहे. बाबासाहेबांचा संदेश हा आम्ही उकळून केला पाहिजे. आम्ही तो फॉलो केला पाहिजे. बाबासाहेबांनी अजून पुढे जाऊन सांगितलेलं आहे की जर तुम्हाला मानानं सन्मानानं जगायचं असेल तर संघटन हा त्याच्यावर पर्याय आहे. आजच्या घडीला प्रत्येक विहारामध्ये रविवारीच काय पण प्रत्येक दिवसाला हजर असलं पाहिजे आणि तिथं धम्माची चर्चा झालीच पाहिजे. चर्चेनं प्रश्न सुटतात. आणि आजच्या घडीला आज भारतीय बौद्ध महासेवा आज यांनी आपण ह्याच मंचावरती एका विनाचारी भंतेजी आले होते. विनाचारी भंतेजीतून त्यांनी सांगितलं त्या धम्मरथाच्या ह्याच्यातून की आम्हाला हे विहार मुक्त करायचं आहे. कोणता विहार? महाबोधी महाव्याग आजच्या घडीला पिंजऱ्यात आहे. आणि आम्ही जगाला सांगतो की आम्ही एक आहोत. अरे जर आम्ही एक आहोत तर मग का बुद्ध विहार आमच्यावाले पिंजऱ्यामध्ये जातात? महाबोधी महाव्याग एकच पिंजऱ्यात आहेत का? नाही. 84,000 बुद्ध लेण्या आजच्या घडीला शेवटचा घटका मोजत आहेत. काय बघितलं? लेण्यांची काय अवस्था आहे? शेलारवाडीची लेणी काय अवस्था आहे? कार्याच्या लेणीची काय अवस्था आहे? केवळ आम्ही संघटित नाहीये. त्याच्यामुळं इतरांनी त्याच्यावरती कब्जा केलाय. आम्ही कधी उठणार आहोत? कधी आम्ही जागे होणार आहोत? कधी बाबासाहेबाला आम्ही आमच्या सर्वोच्च स्थानावर ठेवणार आहोत? फक्त भाषण म्हटलं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सर्वोच्च आहेत का? बाबासाहेबांचा संदेश आम्ही फॉलो करणं हेच आमच्यासाठी सर्वात मोठं आहे. तेच बाबासाहेबांचा अंतिम जो निर्णय आहे, अंतिम जो काही नियम आहे ते आम्ही फॉलो केले पाहिजे. जर आम्ही फॉलो केले नाही तर उद्याचा काळ हा खूप अंधार आहे. सामाजिक प्रश्न आवासून उभे आहे. मुला मुलींना संस्कार नाहीये. संस्कार कुठून येतात? बुद्ध विहारातून येतात. आजच्या घडीला मुला मुलीच्या वेळेत लग्न होत नाही. ही खूप मोठी आवासून सामाजिक प्रश्न उभा आहे. का नाही आम्ही बुद्ध विहारामध्ये जातो? बुद्ध विहारामध्ये जर कधी केलं तर आमच्या मुला मुलीची लग्न लवकर होतील. ज्यावेळेस मुला मुलगी जेव्हा लग्नाला येतात तेव्हा लोक विहाराचा रस्ता पकडतात. ही मोठी शोकांतिका आहे. पण आखी जवानी तुम्ही नाही का बाहेर काढलेली असते. आणि जेव्हा आमचे गुडघे टेकायला जातो मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, मग जे बी घालायला तयार होतो आम्ही. ही शोकांतिका आहे.
म्हणून प्रत्येकाने विहारात गेलं पाहिजे. बाबासाहेबांचा हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून प्रत्येक विहाराने जर असं ठरलं, गाव तिथं विहार, बाबासाहेब म्हणतात गाव तिथं विहार, गाव तिथं विहार आहे तर ते गावातलं विहार हे जिल्हा संघटनेला जॉईंट असलं पाहिजे. आणि जिल्हा संघटना आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये भाऊसाहेबांनी उभी करून दिलेली आहे. बौद्ध विकास महासंघ ही जिल्ह्याची संघटना आहे. गावातल्या संघटनांना जिल्ह्याच्या संघटनेशी जॉईंट व्हावं आणि जिल्ह्याच्या संघटनेनं बाबासाहेबांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा यांचे नियम फॉलो करावे. आणि त्या भारतीय बौद्ध महासभेनं पुढचे नियम महाबोधी महाविकासाचे जॉईन करावं. जी जगाला संदेश देईल, जी जगाला फॉलो करील, जे जगाला नेतृत्वाचा नियम शिकवतील, ती म्हणजे सर्वात मोठं ठिकाण आहे आपलं महाबोधी महाबुद्ध विहार. हे जगाचं केंद्र आहे. मग आमचं केंद्र, आमचं विहार, जिल्ह्याला आम्ही अजून जोडलं नाही, आम्ही महाविहाराला कधी जोडायचं? मग पहिल्यांदा आम्ही जिल्ह्याला जोडलं पाहिजे ना. कोणाला जोडलं पाहिजे? आज बौद्ध समाज विकास महासंघाला आहे. आमचं विहार तिथं जर जोडलं तर आम्ही देशावर काम करू, तेव्हा आम्ही जगावरतीच काम करू. आम्ही जर खरं तर आम्ही या जिल्ह्याला जॉईन झाला नसेल तर पुढचे पावलं आम्ही कसे उचलायचे आणि पुढच्या समस्या आम्ही कशा सोडायच्या? प्रत्येक विहारामध्ये गेलं तर तू मी चालू आहे, ही शोकांतिका आहे. अध्यक्ष पदावरून तू मागामागती आहे, अध्यक्ष पदावरून वादविवाद आहेत. कोणी म्हणतं मला हे तुझं पटत नाही, कोणी म्हणतं मला तुझं हे पटत नाहीये. अरे तुमच्या या पटापटीमध्ये लोकांनी आपल्या किती चितपट केल्या हे अजूनही आपल्याला कळलं नाही. जर आजच्या घडीला आम्हाला जर एकत्र यायचंच असेल तर तुमचे सगळे झिरो करा आणि बाबासाहेबांचा नियम फॉलो करा आणि चला बुद्धाकडे. अरे बुद्धाकडे जायचं म्हणजे विहारात जायचं आहे. आणि विहारात गेल्याशिवाय तुम्हाला बाबासाहेब दिसणार नाहीये. बाबासाहेब जर तुम्हाला जवळून पाहायचे असेल आणि काही हजार वर्ष जर तुमच्या घरात बाबासाहेबांचा फोटो ठेवायचा असेल, मी तर डायरेक्ट सांगतो की बाबासाहेबांचा फोटो जर तुमच्या भिंतीवर अजून काही वर्ष ठेवायचा असेल तर तुमचं संघटन महत्वाचं आहे. आणि तुम्हाला जर इथं जायचं असेल, अहो इथं डायनासोर सारखे सुद्धा प्राणी नामशेष झालेले आहे. तुम्ही आम्ही काहीच नाहीये. जर आम्ही संघटित राहिलो नाही, कारण ते संघटित राहिले नाही, काळानुसार ते नामशेष झालेले आहे. इथे अनेक प्राणी जीवजंतू नामशेष झालेले का? तर ते संघटित न राहिल्यामुळे आपल्याला बुद्धी दिलेली आहे. आम्ही एकत्र राहिलो पाहिजे. माणसं टोळ्या टोळ्याने राहिले म्हणून आजपर्यंत आले. प्राणी काहीच लोक जमून गेलेले आहे, ते संपलेले आहे. जर तुम्हाला जर उभं राहायचं असेल, या भारताचं नेतृत्व करायचं असेल, या जगाचं नेतृत्व करायचं असेल, आम्ही जगाला ज्ञान शिकवलेलं आहे. आपण सहज म्हणतो बुद्धानं जगाला शांती दिली. अरे मग बुद्धानं जगाला शांती दिली तर आम्ही अशांत का आमच्यामध्ये अशांतता पसरलेली आहे? आम्ही कधी विहाराचे पावलं चढणार आणि कधी आम्ही संघटित होणार? इथं बापात लेख नाहीये, लेखात बाप नाहीये. माझ्या एका कवितेमध्ये मी आता सांगितलं होतं की बाबा हो सावध व्हा, वेळेत तुम्ही सावध झाले नाही तर उच्च पिढी तुम्हाला माफ करणार नाहीये. वामनदादा कडक म्हणतात, वामनदादाची एक कविता आहे का भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, अरे ही कविता तेव्हा संपायला पाहिजे होती. वामनदादा कडक ही कविता जन्मजन्मी चालावी याच्यासाठी लिहिली नव्हती. का बाबा तुझ्या मताचे 5 लोक असते तर आजच्या घडीला तिचं वाक्य बदलायला पाहिजे. भीमा तुझ्या मताचे 6.5 असते तर का 5 लोक असतात? त्या वामनदादाचे हे शब्द मला वाटतं तेव्हा संपायला पाहिजे होते. मीही 2001 मध्ये कविता लिहिली होती. तीही कविता मी आज वाचायसाठी नव्हती केली, ती मी फक्त त्याच कामासाठी केली होती. पण मला ती आज पुन्हा वाचावं लागते. भीमा तुझ्या मताचे, भीमा तुझ्या लेकरांनो, निळ्या पाखरांनो, सावध तुम्ही व्हावे, बाबाच्या नावाखाली वाहतात उलटी वारे. बघा तुम्ही राजकारणामध्ये भीमा लेकरांनो, सावध तुम्ही व्हावे, बाबाच्या नावाखाली वाहतात उलटी वारे. एकीचे बळ तुम्ही वैग्याला आज दावा, भावाला भाऊ म्हणा, बापात लेक जावा. भीमशक्तीचे एकीचे गुंफारे आज गजरे, भीमा तुझ्या मताचे वाहतात उलटे वारे. धन्यवाद. पुढील प्रतिनिधी कैलाश बनसोडे. मी उपस्थित प्रतिनिधींना विनंती करतो की आदरणीय भक्तांचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाने वेळेचं बंधन आहे. 3 ते 5 मिनिटात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. विहार संघटन काळाची गरज विषय. जगाला शांततेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच या देशाला समतेचा आणि बंधुत्वाचा मार्ग देणारे सर्वच महापुरुषांच्या प्रतिमेस प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आयुष्यमान बाबासाहेबजी डोळस, तसेच आमचे मार्गदर्शक जाधव सर, तसेच या विचारपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर,
प्रस्तावनामध्ये जेव्हा सुरेश सरांनी सांगितलं की शिक्षणासाठी आपल्या समाजाचा किंवा शिक्षणासाठी खर्च हा जास्ती प्रमाणात असतो. खरं तर विद्या जे आहे आपल्या बौद्ध विहारातूनच मिळणं अपेक्षित आहे. खरं तर आजचा विषय विहार संघटन काळाची गरज. बुद्धविहार हे खरं तर धार्मिक स्थळ नसून ही आपली ओळख आहे. ही पहिल्यांदा सगळ्यांना याची जाणीव असणं गरजेचं आहे. आपली ओळख टिकवण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न केले पाहिजे. विहारात आजच्या परिस्थितीवर पाहिलं तर आपण सर्व ज्येष्ठ नागरिकांनी जास्ती वय झालेलीच मंडळी जास्ती विहारात वंदनेसाठी येत असतात. आणि तीच मंडळी आपल्या मुलांना क्लासला जाण्यासाठी शाळेला जाण्यासाठी सकाळी 7 वाजता उठतात, तयार करून शाळेला पाठवायची जबाबदारी घेतात. शाळेतनं आल्याच्या नंतर ट्युशनला पाठवण्याची जबाबदारी घेतात. मग तीच मंडळी रविवार आलं किंवा वंदनेचा दिवस आलं तर त्याच मुलांना का नाही आणत, हा माझ्यासाठी पडलेला प्रश्न आहे. शिक्षण मुलांना देण्यासाठी आपण आतोनात प्रयत्न करत असतो, परंतु धार्मिक शिक्षण द्यायचं कुठं राहतं. खरं तर हे सगळ्यांनी आपली आपली जबाबदारी घेतली पाहिजे. आजच्या तारखेला आपण पाहिलं घटस्थापनेला आपल्याला सुट्टी मिळाली, सरकार बदललंय, त्यांचे विचार बदलले, संविधान बदलण्याची त्यांची तयारी चालू आहे, ते बदलत देखील आहेत, कळत नाही आपल्याला. जसं मुलांना आपण शिक्षण देण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रयत्न करत असतो, तसंच धार्मिक शिक्षण हे देणं आपल्या काळाची गरज आहे. आणि विहार संघटन कधी होईल, जेव्हा विहारात येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल तेव्हाच. जाधव सरांसारखे अधिकारी आज रिटायर झाले तरी देखील त्यांना माहिती की समाज आपला एकवटला पाहिजे. भाऊसाहेब डोळे सारखे माणसं अतोनात प्रयत्न करत असतात. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणातील विहार कसं एकत्र आणता येईल, त्या ठिकाणातील विहाराची कशी ताकद वाढवता येईल. आपण पाहतोय की धर्मांडाचं राजकारण वाढत चाललेलं आहे. या धर्मांडाच्या राजकारणामध्ये आपला त्या ठिकाणी बळी जात चाललेला आहे. आता सरांनी आता एक बोलले की कळपाने आपण राहणं गरजेचं आहे. आपण जंगलात जर पाहिलं तर सिंहांचं कळप वेगळं आहे. सिंहाला कळपायची काय गरज आहे काय, पण सिंहांचं कळप वेगळं असतं, लांडग्यांचं कळप वेगळं असतं, हरणांचं कळप वेगळं असतं. हे कळपाने राहतात म्हणून अनेक वर्ष चांगले राहतात, सुरक्षित राहतात. आणि आपण कळपाने राहायचा कधी प्रयत्नच करत नाही, कारण की आपल्याला कोणाची गरज नाही असं वाटतं. आणि केव्हा गरज येते, जेव्हा आपल्या घरातलं कोणीतरी मरतो, मग त्याच्या त्या अंत्यविधीसाठी एखादा बौद्धाचार्य लागतो किंवा समाज लागतो, किंवा एखाद्याचं लग्न असेल त्या ठिकाणी आपला बौद्धाचार्य किंवा आपल्या समाजातील माणसांची गरज लागते, तेव्हा आपण समाज म्हणून समाजाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर फक्त समाज म्हणून समाजाकडे जाण्यासाठी काम करू नये. समाजातून आपल्यातला एक चांगला लोकप्रतिनिधी कसा त्या विधानसभेत, लोकसभेत, महानगरपालिकेत कसा जाईल, याच्यासाठी देखील आपण समाज म्हणून त्या आपल्या पुरोगामी विचाराच्या माणसांना कसं निवडून देता येईल याच्यासाठी देखील प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं सत्तेचं केंद्र आपल्याकडे असलं पाहिजे. दाखवा कुठे सत्तेचं केंद्र आपल्याकडं. आपल्या भागातला आमदार, आपल्या भागातला नगरसेवक, आपल्या भागातला खासदार, विहाराचं जेव्हा विघटन होत असतं, विहाराचं जेव्हा अडचणी येत असतात, तेव्हा आपण काय करतो, आपल्या समाजाच्या प्रतिनिधींना जाधव साहेबांसारखे, भाऊसाहेब डोळसांसारखे, सुलक्षणाताई सारख्या लोकप्रतिनिधीकडे जातो ना आपण आपल्यासाठी प्रयत्न करतो की ताई बघा, साहेब बघा. आणि आपण निवडून दिलेले जे माणसं असतात, जे आमदार खासदार म्हणून त्या लोकसभेत, त्या विधानसभेत जातात, ती माणसं कधीच आपल्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच आपल्याला कळपात राहायचंय. आणि हे कळप, हे बौद्ध महासंघ, विकास महासंघ हे आपल्यासाठी कळप आहे. आणि या बौद्ध विकास महासंघाच्या अंतर्गत आपण बौद्ध विहार कसे एकत्रित आणता येईल. खरं तर 105 तुम्ही संघटना विहार एकत्र केले सर, सॅल्यूट तुमच्या कामाला. अहो बुद्धिवंतांच्या माणसाला तुम्ही एकत्र केलात. या विहारात आणण्यासाठी आज मी पिंपळे बरोबर त्या ठिकाणी
श्रावस्ती बुद्धविहाराचा संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. लोकांना आणायचं म्हणजे एवढं कठीण, ते वकील पण मागे पडतील एवढे बुद्धिजीवी लोक आहेत आपले. मला प्रामाणिकपणे सांगायचंय, ज्या ज्या विहारामध्ये ज्या ज्या विहाराची संघटना जिथं कमजोर पडत असेल तिथल्या कार्यकाऱ्यांनी सरळ राजीनामा द्यायचा आणि ते विहार सोडून द्यायचे. नसेल जमत चिटकून नका राहू. समाजाचं तुम्ही ना फास घेताय, फास. येणारी पिढी आहे ना तुम्ही मारून टाकताय. येणारी पिढी तुम्हाला जगवायची असेल तर त्या पिढीला तुम्हाला घडवावं लागेल. तुम्ही कुठपर्यंत लाचारपणे जगाल. बाबासाहेबांनी एवढी मोठी घटना आपल्याला लिहून दिली सर, संविधान. हर्षवर्धन कांबळे साहेबांनी परवाच्या दिवशी संविधानच्या घटना ज्यांना ज्यांना पूर्ण पाठ असेल त्यांना 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलं. हे माहिती तुम्हाला? कुठे इथे बुद्धविहाराची कमिटी, त्यांची जबाबदारी या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं. समाजामध्ये बौद्धांच्या विकासासाठी, उन्नतीसाठी जी काही स्कीम असेल, जी काही योजना असेल, ती योजना आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणं, ते पोहोचवणं हे विहाराच्या कमिटीचं काम आहे. हे लक्षात असलं पाहिजे. विहाराची कमिटी एक काम करते, जयंती आली की चला वर्गणीला. आणि जयंतीच्या दिवशी आपलं लहानच्या लहान पोरग त्या ठिकाणी जयंतीला येत असतं, धिंगाणा घालत असतं, नाचत असतं, बागडत असतं. दुसऱ्या दिवशी झोपलं की पुढच्या वर्षीच उठतं. जयंतीला आपण लहान मुलांना पण आणतो. पुण्यतिथीला काय होतं? पुण्यतिथीला कधी विचार केला आपण? म्हणजे पुण्यतिथी आपला काहीच नाही का? 1 जानेवारी भीमा कोरेगावला जातो. 500 महारांनी 25,000चा तुकडा पाडला. 3,000 कमी केले मी. 500 महाराणी 25,000 नसून यांच्या म्हणण्याप्रमाणे 28,000. कारण माझा अभ्यास कमी, काय करावं. माणसं जसं जसं पुढे पुढे जातात तसं तसं अभ्यासात वाढ तरी होतं, नाही तर कमी तरी होतं. त्याचं कारण असं आहे की समाजात शेवटच्या मुलांपर्यंत आपल्या ती पोच गेली पाहिजे. ते का आपल्या समाजाचं काय घडलेलं, आपला समाज कसा होता आणि कसा झाला. आता नवरात्रात बघतो मी, गणपतीत बघतो, दहीहंडीत बघतो, आपल्या मुलांची संख्या जास्ती असती. परवाच्या दिवशी मी एक स्टेटस भेटले, त्यात आपल्या समाजाचं पोरग होतं. घोडदौड, ते असं झेंडा धरून, ते भगवा झेंडा असतो आणि ते घोडदौड चालू आहे काहीतरी. आपल्या समाजाचं पोरग भेटले की मला अशी धडकीच बसली, शपथ सांगतो. कधी कधी असं वाटतं की आपण नेमकं आपल्या ज्या समाजात जन्माला आलो चूक झाली का आपल्या समाजाला प्रतिनिधित्व जे देतात त्यांना आपण सपोर्ट देऊन चूक केली. श्रावस्ती बुद्धविहार या ठिकाणी जे पिंपळगाव मध्ये माझं आहे, ते श्रावस्ती बुद्धविहाराच्या जमिनीचा 7/12 हा विहाराच्या नावाचा आहे. विषय तोडलाय जरा थोडासा. जमिनीचा 7/12 विहाराच्या नावाचा असून देखील महानगरपालिका जमीन उद्ध्वस्त करायला निघाली. अनधिकृत बौद्धविहार आहे म्हणून पाडायसाठी निघाली. आणि याच्यासाठी बाजूचा जो बुद्धविहार आहे खतखत हसतोय, त्याचं तुटतंय, आपण वाचतोय. साहेबांचा हा विषय आहे, विहार संघटन काढायची गरज. आज माझं विहार तुटलं, वाड्या तुझं विहार तुटल, परवा ते तुटल. मग ते तुटतं म्हणून आम्ही गप बसायचं का? जेवढे विहार होतील तेवढे आपल्यासाठी सामाजिक विद्यापीठ असतील, हे लक्षात घेतलं पाहिजे. सामाजिक चळवळीचं विद्यापीठ असेल, हे जोपर्यंत आपल्या लोकांना कळत नाही, आपल्या प्रतिनिधींना कळत नाही, तोपर्यंत आपली अवस्था अशीच असेल. या पाटीलकीच्या दृष्टीने आपण राहायचं, आपण पाटील आहोत म्हणून.
आपण स्वतःला कमजोर समजले तर आपलं मन आपल्यालाच जेव्हा आपण कमजोर समजतो तेव्हा आपण स्वतः कमजोर होतो. मनाला सांगायचं तू पाठीला आहेस गाड्या, आणि कोणाला घाबरू नको, सगळ्यात पुढे जा गाड्या. नंतर संतोष मोरे, धम्मनिनाद बुद्धविहार. संतोष मोरे. विषय आहे विहार संघटन काळाची गरज. नंतर ऐशमती सुनीताताई डोळस यांनी तयार राहायचे. सुनीताताई डोळस. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित उपासक उपासिका, मला काही जास्त बोलता येत नाही. आम्ही प्रॅक्टिकल काम करणारी माणसं आहेत. त्याच्यामुळे असो, आजचा जो विषय आहे विहार संघटन काळाची गरज, त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. मी संतोष मोरे, धम्मनिनाद बुद्ध विहार, इंद्रायणी नगर या ठिकाणी राहतो. हे विहाराचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, जे बौद्ध समाज विकास संघाचे अध्यक्ष आहेत भाऊसाहेब डोळस. यांना बघून आम्ही कार्यकर्ते बनलेलो आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यकर्ते बनलेलो आहेत आणि आजपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्याबरोबर काम करत आहोत. त्यांनी ते सोडलेलं नाही. आतापर्यंत कुणी येऊ किंवा नाही येऊ काम करत राहत आहे. आम्ही त्यांना साथ देत राहत आहोत. आज जो आपण सूर्यवंशी साहेबांनी जे प्रस्तावना मांडली त्याच्यामध्ये जे काही उद्दिष्टे आणि ध्येय आहेत त्या सर्व कार्य साध्य करण्यासाठी धम्मनिनाद बुद्ध विहाराच्या आमच्या सर्व सभासदांच्या वतीने आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत. आयुष्यमती सुनीताताई डोळस यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडायचे. वंदनीय सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता भीमाई रमाई, माता यशोधरा, माता सावित्री, माता जिजाई यांच्या पवित्र प्रतिमांना कार्यालयात त्रिवार वंदन करते. उपस्थित धम्मपीठ बौद्ध महाविकास संघ याचे अध्यक्ष आदरणीय आमचे बंधू भाऊसाहेबजी डोळस साहेब, तसेच जाधव साहेब व त्यांची कार्यकारिणी. आजचा विषय आहे की विहारातील संघटन कसं असावं. तर विहारातील संघटन तरुण युवक युवती याच्या सोबत असावं. ज्या विहारामध्ये तरुण पिढी जेव्हा एकत्र येते त्यावेळेस संघटन तयार होतं. ही काळाची गरज आहे. एकट्या बाबासाहेबांनी काँग्रेस पक्ष हलवला. तर आपण एवढे भारतीय बौद्ध आहोत तर आपण का आपलं संघटन करू शकत नाही. ही काळाची गरज आहे. ज्या विहारामध्ये ते का ज्येष्ठ कार्यकर्ते असतात, ज्येष्ठ मार्गदर्शक असतात, त्यांनी तरुण पिढीला पुढे आणलं पाहिजे. ही काळाची मोठी गरज आहे. ज्यावेळेस तरुण व्यक्ती, आज तरुणांमध्ये बघा, आताच माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की आपली मुलं की नाही का आता नवरात्रीमध्ये दांडे खेळायला किंवा गरबा खेळायला हे जास्त प्रमाण कुणाचं आहे तर आपल्या मुला मुलींचं आहे. तर आपल्या मुलांना आपण विहारात कसं आणलं पाहिजे हे आपण बाबासाहेबांनी एवढं आपल्याला शुद्ध धम्म दिलेला आहे. त्या आपण शुद्ध धम्माचं आपण कसं आचरण केलं पाहिजे तर आपल्या मुलांना आपण विहारात आणलं पाहिजे. आणि जो काही आपला समाजाचा गाडा आहे, हा जो बाबासाहेबांची जी काही चळवळ आहे ही ज्येष्ठांनी त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्या तरुण उपासक उपासिकांना मार्गदर्शन वेळोवेळी केलं पाहिजे. ज्यावेळेस तरच आपला हा भारत देश बुद्धमय होईल. कारण बाबासाहेबांचं स्वप्न होतं की भारत देश हा बुद्धमय झाला पाहिजे. बाबासाहेब म्हटले होते मी तर जास्त दिवस जगलो तर मी भारत देश बुद्धमय करीन. हे बाबासाहेबांचं स्वप्न
परंतु हे स्वप्न आपल्याकडून का साकार होत नाही त्याचं कारण म्हणजे आपल्यात एकी नाही. एकी हेच आपलं बळ आहे. आपल्यात एकी झालीच पाहिजे. प्रत्येक विहारात संघटन हे व्हायला पाहिजे. का होत नाही तर तिथं तरुण तरुणी नसतात. तिथं फक्त 50 वर्षाच्या पुढचेच फक्त कार्यकर्ते दिसतात. का तर त्यांना तरुण तरुणींना पुढे येऊन द्यायचं नसेल असंही असू शकतं. मी स्पष्ट बोलणारी आहे की ज्येष्ठांनी खरंच तरुण मुला मुलींना प्रोत्साहन दिलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे. तर ही आपली धम्मक्रांती घडू शकते. ही बाबासाहेबांची चळवळ आपण पुढे घेऊ शकतो. ही काळाची गरज आहे आणि संघटन व्हावं. कारण त्याच्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक जे ज्येष्ठ आहेत, जे 20 वर्ष 25 वर्ष धम्मकार्यात सतत कार्य करतात, त्यांनी ना तरुण पिढीला नाही का मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. त्यांचं खच्चीकरण न करता त्यांना नाही का प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर हा भारत देश आपला बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. ही काळाची गरज आहे. मी संयोजकांनी जे मला बोलण्याची संधी दिली मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि सर्वांना या वर्षवासाच्या मंगलमय शुभकामना व्यक्त करते. नमो बुद्धाय. जय भीम. MH14 CS. त्याचबरोबर उपस्थित श्रोता वर्ग सर्वांना जय भीम. खरं तर बौद्ध समाज विकास संघ हा खूपच चांगल्या पद्धतीने काम करत आहे. याचे आपल्याला अनिल सूर्यवंशी सरांनी खूप छान अशी आपल्याला इंट्रोडक्शन दिलेले आहे. तर ह्याबद्दल खरंच त्यांचं जेवढं कौतुक करणं तेवढं कमीच आहे. कारण एवढी मोठी चळवळ उभी करणं हे काही सोपं काम नाही आहे. त्यांनी जो विषय आपल्याला दिलेला आहे खरं तर त्यांनी स्वतःच हा विषयामध्ये प्रत्येकाने झटून पिंपरी चिंचवड मधल्या प्रत्येक विहाराला व्हिजिट करून आपल्या सर्वांना आणलेले ही खरं तर त्यांची आज पोचपावतीच आहे. ज्यावेळी आपण विचार करतो की आपण संघटन करायचंय, संघटन करताना काही मुद्दे महत्वाचे आहेत. जसं की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटन करताना सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे, सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे की एक कुशल नेतृत्व आपल्याकडे पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे एक कुशल नेतृत्व नाहीये तोपर्यंत संघटन कोणाला फॉलो करणार. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात प्रत्येकाने आपलं लीडर एक्सेप्ट केलेले, त्यांना फॉलो केलेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सगळ्यांनी त्यांना एक्सेप्ट केलेले आणि त्यांना फॉलो केलेले. तर आजच्या काळामध्ये ज्यावेळी आपण हा विचार करतोय की आपल्याला संघटन करायचंय, तर हे संघटन पेलवण्याची जबाबदारी घेणार असे मजबूत खांदे देखील तयार करणं आवश्यक आहे. तर ते आज खरंच जर आपण अनालिसिस केलं, आज पूर्ण भारतामध्ये आपण पाहिलं तर कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलाही व्यक्ती असा सक्षम आपल्याला दिसत नाहीये. आपल्या सगळ्यांना आजही एकत्र करणारा जर कोणी घटक असेल तर तो एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या एका विषयावरती आपण प्रत्येक जण आजही संघटित आहे. आपल्यापेक्षा वयाने मोठे असतील त्यांनी त्यांचा अनुभव द्यायचा आहे. जे मोठ्या पदावरती अधिकारी म्हणून आज कार्यरत असतील त्यांनी त्याच्या पदाचं, त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाचं आपल्या समाजासाठी उपयोग करायचा आहे. त्याचबरोबर जे काही आपल्यासारखे तरुण असतील त्यांनी या बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ उभी केलेली आहे त्या चळवळीसाठी जे शक्य होईल ते द्यायचंय. कुठलंही संघटन यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टीचं बळ लागतं आपल्याला. सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणजे की मनुष्यबळ. ते आपल्याकडे पुष्कळ आहे, जे आपण 14 एप्रिलला बघतो. ठीक आहे, असो पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आजही समाज आपला एकत्रच आहे आणि पुढेही राहणार. तर आपल्याकडे मनुष्यबळ पुष्कळ आहे. त्यानंतर दुसरं बळ आहे ते पाहिजे आपल्याला अर्थार्जन, की आपल्याकडे फायनान्शियल सुद्धा बळ पाहिजे. आपल्याकडे लोकांकडे नीतिमत्ता आहे,
फायनान्शियली जोपर्यंत आपल्याला एखादं नेतृत्व आपण ऍक्सेप्ट करत नाहीये, की आज आपण ज्यावेळी बघतो की बौद्ध समाज विकास महासंघ निस्वार्थीपणाने काम करतोय, त्यावेळी आपल्याला त्यांना आर्थिक मदत द्यायला संकोच नाही वाटत एक संघटन निर्माण करण्यासाठी. त्याचबरोबर तिसरं जे बळ आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ते म्हणजे की नीतिमान आणि विद्वान असा तरुण. बौद्ध समाज विकास महासंघ 2016ला आपली स्थापना झाली आणि ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस पिंपरी चिंचवड मधली जेवढी विहार आहे ती सगळी विहार आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला. 65 विहार सुरुवातीला आम्ही जोडली आणि सध्या 2025 पर्यंत त्याची संख्या 95 विहारापर्यंत गेलेली आहे. आजचा जो विषय आहे तो विषय त्याकरताच आपण निवडला आहे की विहार संघटन ही काळाची गरज आहे. ती काळाची गरज आहे म्हणूनच आपण हे संघटन निर्माण केलं. याची निर्मिती जी झालेली आहे याचा जो मेन उद्देश जो आहे तो प्रस्तावनेमध्ये सरांनी सांगितला होता की होतं काय की आता पिंपरी चिंचवड पूर्ण जेवढी विहार आहेत त्या विहारांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. जेवढी विहार आहेत त्या विहारांचे जे प्रतिनिधी आहेत, अध्यक्ष असतील, सचिव असतील, ती सगळी मंडळी त्या व्हॉट्सअप ग्रुपला आहेत आमच्या. जर एखादा प्रसंग घडला शहरामध्ये तर संपूर्ण समाजाला एकाच वेळी तो मेसेज गेला पाहिजे आणि तो मेसेज गेल्यानंतर तो संपूर्ण समाज एकत्र गोळा झाला पाहिजे आणि एकत्र गोळा झाल्यानंतर जी काही समस्या निर्माण झालेली आहे त्या समस्याचं समाधान एकत्र मिळून त्यांनी त्यावर उपाययोजना काढली पाहिजे. यासाठी बौद्ध समाज विकास महासंघाची स्थापना झालेली आहे. यानंतर मी शेवटचे प्रतिनिधी, खरं पाहता गेले महिनाभर आम्ही ही प्रक्रिया राबवतोय आणि 15 दिवसापूर्वीच जी लोक बोलणार आहेत, बरीच नावं आताही बऱ्याच लोकांनी मला रिक्वेस्ट केली की आम्हाला बोलायचंय, परंतु आता जी नावं आम्ही घेतलेली आहेत, जी 9-10 नावं आम्ही घेतलेली आहेत ती 15 दिवसापूर्वी आमच्याकडे आलेली आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की बाबा असं बोलायचंय किंवा या विषयावर आपल्याला बोलायचंय. आणि मुख्य जो आपला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम धम्मदेसनेचा आहे. आपल्याला भंतेची धम्मदेसन ऐकायची आहे. मी यानंतर शेवटचे प्रतिनिधी आहेत संजय उबाळे सर, यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं. त्यानंतर आपण धम्मदेसन ऐकणार आहोत. मुक्तीचा ज्यांनी लढा लढला त्या सर्व महामानवांना अभिवादन. उपस्थित सर्व बंधू भगिनींना जय भीम. आज या ठिकाणी विषय होता विहार संघटन काळाची गरज आणि त्याच्या पुढचा विषय होता बुद्ध विहार प्रतिनिधीची सामाजिक जबाबदारी. खऱ्या अर्थानं आपण सामाजिक जबाबदारीवर बोलायला पाहिजे होतं की आपली काय जबाबदारी आहे. या ठिकाणी सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीनं बोलत असताना मी या ठिकाणी ऑडियन्समध्ये सर्वांनाच, विचार मंचावरचे सर्व प्रतिनिधी असतील, या सर्वांना विनंती करेल की काळाची गरज तर ही आहे हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्यासाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी प्लॅन करावा लागेल सर. आपल्याला जोपर्यंत प्लॅन तयार होत नाही आणि प्लॅनला ऍक्शन करून आपण जोपर्यंत त्याचा पुढे प्लॅन चालू ठेवत नाही तोपर्यंत कुठलाही प्रोग्राम सक्सेस होणार नाहीये. या निमित्तानं मी भाऊसाहेब तुम्हाला विनंती करतो, तुम्ही सर्व आपण शहराचे महत्वाचे प्रतिनिधी आहात. जर आपण निवडत 50 बुद्धविहार निवडली आणि या 50 बुद्धविहारामध्ये आज मितीला जर आपण 25 विद्यार्थ्यांची सोय केली वाचनालयाची तर 1200-1250 विद्यार्थी शिकतील. यासाठी फार मोठा खर्च येणार नाही. 7-8 लाखाच्या आतमध्ये 50 बुद्धविहारामध्ये आपण वाचनालय तयार करू शकतो इमिजिएटली. मी धम्मदीप बुद्धविहार यमुनानगरला आज 40-42 मुलं शिकतायत. त्यातली आज तुम्हाला अभिमानाने सांगावं लागेल एक विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन परीक्षेमध्ये आज पास झालेला आहे. आज तर येऊन भेटून गेला मला की सर माझं स्टाफ सिलेक्शन मध्ये मी पास झालोय. त्याचा अजून निवड व्हायची आहे, त्याला पद कुठलं तिथं ते अजून माहित नाहीये. सुरेश सर असतील, जाधव सर असतील किंवा भाऊसाहेब तुम्ही स्वतः होतात त्या उद्घाटनाला. आज धम्मदीप बुद्धविहारामध्ये
तक्षशिला ग्रंथालय आणि वाचनालय जे आपण चालू केलंय त्यामध्ये 42 मुलं शिकतायत. असं ग्रंथालय आपण जर या 50 विहारामध्ये चालू केलं तर आज शहरातल्या 1200-1250 तरुणांना शिक्षणाची आवड मिळेल. आणि तो तरुण आज आपल्याला सगळ्यांना माहिती की तरुण जोडला जात नाहीये, तो तरुण या ठिकाणी जोडला जाईल. मी भाऊसाहेब 1 नोव्हेंबरला जपान लँग्वेजचा कोर्स चालू करतोय. सुरंशी सर आम्हाला मार्गदर्शन करतायत. त्यासाठी आज जवळ 14-15 मुलं विहारामध्ये जोडली गेलेली आहेत. जपान लँग्वेजचा कोर्स चालू केलेला आहे आणि त्याचं ऍडमिशन चालू केलेलं आहे. असे विविध प्रोग्राम आपल्याला मुलांना द्यावं लागतील. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुलांना आपण प्रोग्राम देत नाहीये, तरुणांना एक वेगळा प्रोग्राम द्यावा लागेल, चांगला कार्यक्रम द्यावा लागेल. तरुणांना फक्त विहारामध्ये बोलून वंदना आणि प्रवचन यात अडकून ठेवता कामा नये. काय होतंय, आपण प्रवचन देतो, प्रवचन देताना 30 मंडळी बोलवतो आणि मग ती तरुण मुलं कंटाळतात त्या प्रवचनासाठी. त्यांना त्याच्यापेक्षा वेगळं काय मिळत नाहीये. तर वेगळं देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूया. सगळ्यात महत्वाचं मला तर विहार बंद पडली का याचं जर संशोधन केलं तर मीच मरेपर्यंत अध्यक्ष, मीच सगळं. हे विहार म्हणजे माझ्या घरची खासगी प्रॉपर्टी. अरे कुठे थांबवा. मेल्याच्या नंतर काही घेऊन जाणार नाहीये. मेल्याच्या नंतर काहीच घेऊन जाणार नाही. स्वतःची प्रॉपर्टी घेऊन जाणार नाही तर विहाराची प्रॉपर्टी कधी घेऊन जाणार आहात हे समजून घ्या तुम्ही. हे जोपर्यंत समजून घेतलं जात नाही तोपर्यंत नवीन पिढी तुम्हाला जॉईंट होणार नाही. अध्यक्षपद सोडा आणि दुसऱ्याला अध्यक्ष द्या. तरुणांना निवडा, चांगले अध्यक्ष द्या, त्याच्यात त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या. ही विहार बंद पडण्याची कारण ही आहेत. ही सगळ्यांनी जाणीवपूर्वक जी मंडळी या ठिकाणी आहेत या सर्वांना माझी विनंती आहे, कुठंतरी तरुणांना जोडायचं असेल तर त्यांना एक चांगला प्रोग्राम द्या, त्यांची कार्यकारिणी करा, त्यांना अध्यक्ष करा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा. या ठिकाणी विहाराच्या जी पारंपरिक नेते आहेत त्या नेत्यांना माझी विनंती आहे, आता कुठेतरी बदल करा म्हणजे जेणेकरून विहारात चालू होतील. आता बऱ्याच बांधवांनी, आमच्या धम्म बांधवांनी शोकांतिका व्यक्त केलेल्या आहेत बुद्धविहार का बंद पडलेली आहेत, परंतु ही जुनी मंडळी बाहेर पडत नाहीयेत. या ठिकाणी मला विहाराच्या संदर्भात जर आपल्याला शहराचं विहाराचं संघटन आज तुम्ही 95 विहारापर्यंत पोहोचलेला आहात, एक चांगली अभिमानाची गोष्ट आहे. परंतु मला जे वाटतंय की आपण काय करूया, या भागामध्ये आता महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्याचे नकाशे तयार झालेले आहेत. त्या एरिया वाईज आपण विहारांचं संघटन करूया. समजा वार्ड क्रमांक संत तुकाराम नगर आहे. संत तुकाराम नगर मधले किती वार्ड आहेत, संत तुकाराम मधले सर्व एरिया आणि त्यामध्ये असलेले सगळे विहार त्यांचा एक ग्रुप. अशा सगळ्या भागात, मी निगडी भागात राहतोय, लोकशाहीरांना भाऊ साठे नगर मध्ये राहत असताना त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहती मधलं मी त्या भागात 15-16 विहार आहेत. तिथलं एक संघटन, त्या विहाराचं एक संघटन आणि त्याचं नेतृत्व बौद्ध समाज विकास महासंघानं करावं. आणि बौद्ध विकास महासंघाला माझी विनंती आहे की आपल्याला सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक सर्व क्षेत्रात काम करायचंय. ही विनंती आहे तुम्हाला, मी सजेशन देऊ शकत नाहीये. आपल्याला भारतीय बौद्ध महासभा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली भारतीय बौद्ध महासभा आहे, हिला सोबत घ्यावं लागेल. जोपर्यंत आपण सोबत घेत नाही त्यांना तोपर्यंत आपल्याला समाजामध्ये पाठबळ मिळणार नाहीये. या ठिकाणी या सर्व विहारांच्या समित्या करून 25 समित्या करून भारतीय बौद्ध समाज विकास समितीनं त्याचं नेतृत्व करावं ही या ठिकाणी मी विनंती करतो. प्रत्येक विहारामधून किमान 10 सदस्य आपण सभासद करून घेऊया, जेणेकरून सभासद संख्या 2,000च्या पुढे जाईल. या प्रतिनिधींची ही जबाबदारी आहे, आपल्या विहारामधून किमान 10 सभासद करून देऊन आपल्याला बौद्ध समाज विकास महासंघाकडे त्यांना आणायचे, ही आपली जबाबदारी आहे. वेगळा प्रोग्राम दिला तर समाज जमतोय. मी संकल्प पुष्पमाला समितीचं उदाहरण देतो. त्यांनी संकल्प पुष्पमाला समितीने पुष्पमाला अर्पण करण्याचा कार्यक्रम घेतला. हजारो कुटुंब जोडली गेली. 2 व्हीलर रॅलीतून पाहिलं तर हजारो कुटुंब जोडली गेली. वेगळा प्रोग्राम द्या, समाजाला वेगळा प्रोग्राम द्या, समाज जोडला जाईल. या ठिकाणी मला अजूनही काही सांगायचंय. सरांना विनंती करेल, सर्व मान्यवर आहात तुम्ही, तुम्हाला सजेशन करणं तसं माझं मी चुकीचं करेल. आपल्याला एक क्रीडा विभाग चालू करावा लागेल. जर क्रीडा विभागाच्या माध्यमातून सुलक्षण ताई या ठिकाणी बसलेले आहेत आणि महापालिकेचा क्रीडा विभाग काम करत आहे, परंतु आपण आपल्या समाजासाठी क्रीडा विभाग जर चालू केला, आपल्या समाजातल्या मुलांना जर क्रीडा
क्रीडाचं ज्ञान दिलं, नॉलेज दिलं, ती मुलं आपल्याकडे ओढली जातील. आपल्याला असं वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. मुलांना बघा, नोकऱ्या नाहीये, आपण सगळ्यांना माहिती आहे नोकऱ्या नाहीये, परंतु रोजगाराच्या संधी कुठं कुठं आहेत हे जर आपण त्याचा अभ्यास केला तर त्या त्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध करून साठी तरुणांना जर जमा केलं आणि आपण मेळावे लावले आणि त्या नोकऱ्या त्यांना मिळवून दिल्या तर नक्कीच आपल्याला त्यासाठी मुलांचा फायदा होईल, मुलं समाजाला जोडली जातील. या ठिकाणी लायब्ररी असेल, जपानी भाषा असेल. काल मी एक विषय दिलेला आहे विद्यार्थ्यांना शोध निबंधाचा की विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये वाढतं व्यसन आणि गुन्हेगारीचं प्रमाण याच्यावरती शोध निबंध लिहायला सांगितलेलं आहे. आज जवळजवळ 76-77 निबंध आलेत आणि 2 तारीख त्यांना लाच दिलेली आहे. त्यांना 3,000, 2,000, 1,000चं बक्षीस सुद्धा ठेवलेलं आहे आणि धम्मग्रंथ बक्षीस ठेवलेलं आहे. या ठिकाणी 76 मुलं जोडली गेली त्या निबंधासाठी. जर असा वेगवेगळा कार्यक्रम आपण जर दिला तर नक्कीच आपल्याला समाज जोडला जाईल, समाज पुढे येईल, तरुण पुढे येईल. एक महत्वाचं सांगतोय, ट्रेनिंग सेंटर, एक ट्रेनिंग सेंटर असावं. कुठलाही विहार तर सगळीकडे आहेतच, आपल्याला काय नवीन बांधकाम करण्याची गरज नाही. एक ट्रेनिंग सेंटर असावं आणि ट्रेनिंग सेंटर मध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं ज्ञान द्यावं. म्हणजे दम्म नाही, नुसताच दम्म नाही, दम्माबरोबर त्याला जगायचं कसं, समाजामध्ये उतरायचं कसं, स्पर्धेमध्ये टिकायचं कसं, याचं अर्थकारण कसं, अर्थकारणामध्ये प्रगत कसं व्हायचं याचं जर ज्ञान दिलं तर मुलं आपल्याला जोडली जातील. आणि मगाशी ताई म्हटल्या 50 वर्षाच्या पुढची फक्त जोडली गेलेली आहे. तर 50 वर्षाच्या पुढच्यांनी जर हा प्रोग्राम येणाऱ्या पिढीला दिला तर नक्कीच समाज जोडला जाईल. या ठिकाणी मी बरोबर टाइम लावला, आपल्याला 5 मिनिटं दिलेली आहेत. या 5 मिनिटाचा सदुपयोग करून पुन्हा पुन्हा विनंती करेल की आपण जोडण्यासाठी पुढे या, तरुणांना पुढे आणा आणि एक आदर्श समाज घडूया. धन्यवाद. जय भीम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्वच धम्मपीठावरील आदरणीय सभासद आणि उपस्थित सर्वांना जय भीम. मी धम्मचक्र बुद्ध विहार शाहूनगर मधून आलेलो आहे. आमच्या सरांनी म्हणजे धम्मभूषण सुरेशजी कसबे सर जेवढे पॉइंट काढलेत की विहारात काय व्हायला पाहिजे ते सर्वच उपक्रम आमच्या विहारामध्ये अग्रेसर पद्धतीनं होतं. मग ते ट्रेनिंग असो, धम्माची चळवळ असो, मुलांची शिक्षणाची व्यवस्था असो, अभ्यासक्रम असो, अभ्यासिका असो. आजच त्यांनी विहाराला 50,000 रुपये फक्त गरीब मुलांना MPSC ची पुस्तकं विकत घ्यायला दिली. 174 मुलं विहारामध्ये लायब्ररीमध्ये शिकतायत, 90 मुली शिकतायत. 74 पेक्षा जास्त मुलं हे विविध क्षेत्रात वेगवेगळ्या ऑफिसमध्ये, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मोठमोठ्या पदावर कार्यरत झाली. आपण स्वतः जय भीम घालतो, आपल्या समाजातला प्रत्येक जण जय भीम घालतो, पण विहारात मध्ये मराठा समाज असो, गुजराती असो, कुठलाही असो, मुसलमान असो, तो सुद्धा जय भीम घालतो. याला म्हणतात क्रांती. क्रांती आपल्यामध्ये घडवायची असेल तर फक्त आपल्या समाजापुढेच बोलून चालणार नाही. अशी ओळख सरांनी पहिलेपासून दाखवली आणि डॉक्टर रवींद्र पवार सर यांचा क्लास विहारामध्ये आयोजित केला आणि त्यासाठी स्पेशली सांगितलं जे धम्मसेवक, जी लोक फक्त धम्म प्रचारामध्ये उत्सुक असतील त्यांनीच तो क्लास करायचा. आणि त्या क्लास मधूनच एक बाहेर पडलेला मी अवी कांबळे. माझं प्रण आहे की मी प्रत्येक विहारामध्ये जाऊन धम्मपदातल्या गाथा न बघता मी सांगू शकतो. माझं प्रण आहे 423 गाथा, प्रत्येक 423च्या 423 गाथा मी पाठ करणार. आजपर्यंत माझ्या 28 गाथा पाठ झालेल्या आहेत आणि त्या 28 गाथा फक्त पोपटासारख्या बोलून दाखवत नाही, तर मी त्या मराठीमध्ये सांगतो. आणि या सर्वांचं श्रेय मी फक्त एकाच मानवाला देतो, एकाच माणसाला देतो, ते म्हणजे आमचे आदरणीय सुरेशजी कसबे सर. विहारामध्ये कुठलीही गोष्ट ते खालच्या पातळीला बसून विचार करतात आणि प्रत्येक विषयावर संशोधन करतात.
असे हे आमचे कसबे सर, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा तुम्ही क्लास केला, एकदा तुम्ही बोलायला लागले तर तुम्ही प्रत्येक विहारामध्ये जायचं, प्रत्येक विहाराला भेट द्यायची. कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. ज्याप्रमाणे तथागत भगवान बुद्धापुढे आपण पंचशील, अष्टशील किंवा परित्राण घेताना धागे एकमेकाच्या हातात देतो, त्याप्रमाणे प्रत्येक विहार हे त्या धागाप्रमाणे, त्या माणसाप्रमाणे एकत्र जोडले गेलं पाहिजे. तथागत भगवान बुद्धाची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती सगळ्या विहारामध्ये एकत्रितपणे आपण ती अनुभवली पाहिजे. आणि यासाठी विहारामध्ये अजून एक उपक्रम सुरू करणार आहे की प्रत्येक जणांनी शक्यतर दर महिन्याला एका लेणीला भेट द्यायची आहे आणि त्या लेणी म्हणजे साफसफाई करायची आहे, पंचशील त्रिशरण घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मी सरांना विनंती करतो की या ग्रुपमध्ये असे मेसेज टाकून प्रत्येक विहारामधून काही प्रतिनिधी घेऊन आपण प्रत्येक लेणीला भेट देऊया आणि त्या लेणीचं संवर्धन करूया. कुठल्याही लेणीवर गेलं तर कुठल्याही मूर्तीवर आता शेंदूर थापून म्हणजे काहीतरी वेगळं करण्याचा पर्याय या व्यवस्थेने सुरू केलेला आहे. तर ती व्यवस्था जर मोडकळीत आणायची असेल तर हे जे 12 प्रतिनिधी या मंचावर बसलेले आहे, विचार मंचावर बसलेले आहे, ते नक्कीच त्या मनुवाद्यांना 12 वाजवतील. मी अशी आशा करतो. इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. खरं आता बऱ्याच प्रतिनिधींचा मला फोन आला किंवा त्यांची इच्छा आहे बोलण्याची, परंतु आज बौद्ध समाज विकास महासंघाच्या वतीनं विहार संघटन ही काळाची गरज, त्याचप्रमाणे बुद्ध विहारांच्या प्रतिनिधींची सामाजिक जबाबदारी हे दोन विषय घेऊन आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर कार्यक्रमाला भरपूर वेळ झालेला आहे आणि खालने आम्हाला मेसेज येत आहेत की सर्वांना आदरणीय भक्तींचं धम्मदेशन ऐकायची आहे. मी काय या ठिकाणी फार वेळ बोलणार. त्यामध्ये सुरंशी साहेबांनी जे काही मुद्दे सांगितले त्या मुद्द्याला धरून आपला बौद्ध समाज विकास महासंघ जे कार्यरत आहे, काम सुरू ठेवलेलं आहे. या शहरामध्ये जेवढेही विहार आहेत आपण विद्युत केलेलं आहे की आपल्याला या शहरामध्ये एक चांगलं संघटन नव्यानं निर्माण करायचंय. जे चालू आहे त्याच्यामध्ये आणखी काय भर घालता येईल या दृष्टीने काम करायचं. या ठिकाणी उपक्रम आपण घेतलेला आहे. प्रतिनिधी या ठिकाणी आले, त्यांनी आपले मनोगत व्यक्त केली. नुसता कार्यक्रम घेऊन राबवण्यापेक्षा, त्यांच्यावर थोपण्यापेक्षा आम्ही विहार प्रतिनिधींची मतं नेमकी काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विहाराच्या प्रतिनिधींना सांगितलं तुमच्यापैकी कोणी बोलणार आहे का म्हणून. आणि या ठिकाणी ज्या लोकांनी आपल्याला नावं दिली, ज्या लोकांनी सहभाग नोंदवला त्यांना आपण या ठिकाणी संधी दिलेली आहे. शहरातील सर्वच लोकांना आपण संधी देऊ शकत नाही, परंतु जेव्हा असं एक निदर्शनास आलं की लोकांना एक शहर पातळीवर चांगलं संघटन आवश्यक आहे असं वाटतंय. बौद्ध समाज विकास महासंघ हे काम गेले 10 वर्षापासून करत आहे, परंतु नुसतं बौद्ध समाज विकास महासंघाबरोबर जे काही मंडळी 5-25 लोक काम करतात त्यांचं ते काम नसून या शहरातील प्रत्येक विहाराच्या प्रत्येक प्रतिनिधीचं कारण या ठिकाणी फक्त एवढंच सांगायचंय आपल्याला. आता मी भंतेंना वेळ द्यायचा आहे. या ठिकाणी जे उपस्थित प्रतिनिधी आहेत त्यांना परत एकदा विचारतो की आपल्याला शहर पातळीवर एक चांगलं संघटन करायचंय की नाही, ही गरज आहे की नाही. आणि तुमची ही गरज आपल्या जी काय आमची विहार आहेत त्याचे प्रतिनिधी या ठिकाणी दिसतात. किंवा जुने लोक अध्यक्ष पद सोडत नाही. आम्हालाही वाटतं की या सगळ्या लोकांनी आता हे सोडावं, या ठिकाणी कोणीतरी तरुण बसावेत आणि म्हणून हा प्रयत्न आहे. आणि प्रत्येक विहारावर जे पत्र दिलं त्याच्यात असं सांगितलं लिहिलं होतं की आपला सहभाग असला पाहिजे की आपण नवीन प्रतिनिधी या संघटनेमध्ये सामील करणार आहोत. की आता समजा 19 लोक काम करतात, 21 करतात, आपण 31 लोकांची कार्यकारिणी करू, अजून त्याच्या खाली आणखी काही कमिट्या करू, परंतु शहर पातळीवर आपलं एक चांगलं संघटन, चांगलं काम की जे बाबासाहेबांना अपेक्षित आहे. बाबासाहेबांची चळवळ जी समजून घेण्याची जी गरज प्रत्येकाला आहे, कारण बाबासाहेबांची चळवळ ही परिवर्तनाची चळवळ आहे. आपल्याला समाजामध्ये परिवर्तन घडवायचं आहे आणि परिवर्तन घडवण्यासाठी एक चांगलं संघटन या शहरामध्ये असलं पाहिजे आणि ते तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी करायचंय. कुणी एकटा माणूस हे सांगू शकत नाही, कैलास करू शकत नाही. कैलास पाटलांनी अत्यंत चांगली उदाहरणं दिलेली आहेत आणि आपण त्या धर्तीवर या ठिकाणी शहरामध्ये एक चांगलं संघटन तयार करूया आणि तुमच्या मदतीशिवाय हे शक्य होणार नाही. तुमचा होकार गृहीत धरून यापुढील काळात आपण सर्वजण एकत्र काम करूया. या ठिकाणी मलाही बरेचसे काही मुद्दे होते, मी काही पानं लिहून आली होती, परंतु आदरणीय भंतेंना वेळ द्यायचा त्याच्यामुळे या ठिकाणी मी फार काही बोलत नाही. त्यासाठी आपल्या
आपले पुन्हा प्रश्न मांडायचे आणि आपल्याला काय काम करायचं यावर आपल्याला पुढे वाटचाल करायची. या ठिकाणी मी फार काही बोलत नाही. आदरणीय भंतेंना लगेच आपण या ठिकाणी विचार मंचावर घेऊन आणि त्यांची धम्मदेशना ऐकून या ठिकाणी एवढं बोलतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी लिखित स्वरूपात आपलं मनोगत बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष सचिव आणि कार्यकारिणी यांच्याकडे ते लिखित स्वरूपात द्यायची कृपा करावी.